हॅलो फ्रेंड्स, मी पिंकी. आज मी घेऊन आले आहे सेकंड इयर BCom बिझनेस मॅनेजमेंट 2 फिल इन द ब्लँक ऑल चॅप्टर सेमिस्टर 4 आणि याच्यानंतर जो पेपर आहे कंपनी लॉचा त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही नक्की पहा. तर चला तर पुढे जाऊया. तर क्वेश्चन आहे, विशिष्ट कार्य करण्यासाठी स्वतःला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस उत्तेजित करण्याच्या कृतीला डॅश डॅश म्हणतात. तर पर्याय आहे नियोजन, समन्वय, अभिप्रेरणा, नियंत्रण. तर उत्तर आहे अभिप्रेरणा. पुढचा क्वेश्चन, अभिप्रेरणा विषयक गरजांचा श्रेणी सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला आहे. तर पर्याय आहे अब्राहम H. मॅस्लो, मॅकग्रेगर, डेव्हिड मॅक्लेलँड, हर्झबर्ग. तर उत्तर आहे अब्राहम H. मॅस्लो. पुढचा क्वेश्चन, अभिप्रेरणा श आणि य सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. तर पर्याय आहे मॅकग्रेगर, डेव्हिड मॅक्लेलँड, हर्झबर्ग, अब्राहम H. मॅस्लो. तर उत्तर आहे मॅकग्रेगर. पुढचा क्वेश्चन, अपेक्षित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यास लोकांना डॅश डॅश करण्याची प्रक्रिया म्हणजे अभिप्रेरणा होय. तर पर्याय आहे उत्तेजित, नियंत्रित, मार्गदर्शन, शिक्षा. तर उत्तर आहे उत्तेजित. पुढचा क्वेश्चन, अभिप्रेरणेचा झेड सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. तर पर्याय आहे मॅकग्रेगर, हर्झबर्ग, अब्राहम H. मॅस्लो, विल्यम G. औची. तर उत्तर आहे विल्यम G. औची. पुढचा क्वेश्चन, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवृत्त करण्याचे व्यवस्थापकीय कार्य डॅश डॅश म्हणजे होय. तर पर्याय आहे संघटन, नियंत्रण, नेतृत्व. यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे नेतृत्व. पुढचा क्वेश्चन, एकतंत्री नेतृत्व शैली म्हणजे डॅश डॅश नेतृत्व शैली होय. तर पर्याय आहे हुकुमशाही, लोकशाही, मुक्त. यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे हुकुमशाही. पुढचा क्वेश्चन, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार डॅश डॅश ओळखले जातात. तर पर्याय आहे पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा क्वेश्चन, जगात सर्वात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय असणारा डॅश डॅश जगातील प्रथम विद्याव्यासंगी. तर पर्याय आहे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू. यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा क्वेश्चन, भारताचा पहिल्या 3 पंचवार्षिक योजना डॅश डॅश यांच्या कार्यकाळात पार पाडतात. तर पर्याय आहे पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे पंडित नेहरू. पुढचा क्वेश्चन, जगात सर्वात जास्त पुतळे असणारा महामानव डॅश डॅश होय. तर पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी. यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संबोधले जाते. तर पर्याय आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश यांनी जगात सर्वात मोठे सामुदायिक धर्मावर घडवून आणले. पर्याय आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यापैकी एकही नाही.
तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा क्वेश्चन, भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात डॅश यांनी विशेष योगदान दिले होते. तर पर्याय आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे पंडित नेहरू. पुढचा क्वेश्चन, 1927 मध्ये मनुस्मृतीचे दहन डॅश यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. तर पर्याय आहे पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा क्वेश्चन, व्यवसाय संस्थेची कार्य सुरळीतपणे केली जावीत आणि त्यात यशस्वीता प्राप्त करण्यासाठी तिच्या सर्व कार्यकृतीमध्ये वेळ किंवा एकोपा घडवून आणण्याचे व्यवस्थापकीय कार्य म्हणजे डॅश होय. तर पर्याय आहे नियोजन, नियंत्रण, समन्वय, संघटन. तर उत्तर आहे समन्वय. पुढचा क्वेश्चन, व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत रचनेतील विविध विभाग आणि त्याच्या कामकाजातील विसंगती दूर करण्याचे व्यवस्थापकीय कार्य म्हणजे डॅश होय. तर पर्याय आहे समन्वय, संघटन, नियोजन, संदेशवहन. तर उत्तर आहे समन्वय. पुढचा क्वेश्चन, समन्वय आणि सहकार्य या दोन्ही संकल्पना डॅश आहेत. तर पर्याय आहे भिन्न, एकच, एकांगी यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे भिन्न. पुढचा क्वेश्चन, नियंत्रण म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेचा डॅश टप्पा होय. तर पर्याय आहे प्राथमिक, मधला, शेवटचा यापैकी एकही नाही. तर उत्तर आहे शेवटचा. पुढचा क्वेश्चन, व्यवस्थापकीय नियंत्रण प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे डॅश होय. तर पर्याय आहे प्रमाण निश्चितीकरण, तुलना, कार्यमापन, कारण मीमांस. उत्तर आहे प्रमाण निश्चितीकरण. पुढचा क्वेश्चन, परिव्यय नियंत्रणासाठी डॅश हे तंत्र वापरले जाते. तर पर्याय आहे प्रमाण परिव्ययन, PERT, CPM यापैकी काही नाही. तर उत्तर आहे प्रमाण परिव्ययन. पुढचा क्वेश्चन, भागधारकांना रास्त दरात डॅश देणे म्हणजे कॉर्पोरेटची जबाबदारी होय. तर पर्याय आहे व्याज, लाभांश, व्याज आणि लाभांश यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे लाभांश. तर पुढचा क्वेश्चन, समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजेच व्यवसाय संघटनाची डॅश जबाबदारी होय. तर पर्याय आहे नैतिक जबाबदारी, आर्थिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी यापैकी कोणतीही नाही. तर उत्तर आहे सामाजिक जबाबदारी. पुढचा क्वेश्चन, कर भरणे ही व्यवसाय संघटनाची डॅश प्रती असणारी सामाजिक जबाबदारी होय. तर पर्याय आहे शासन, कामगार, भागधारक यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे शासन. पुढचा क्वेश्चन, डॅश हानी टाळणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य कार्यक्रम असतो. तर पर्याय आहे मनुष्य, मालमत्ता, शेतजमीन यापैकी नाही. तर उत्तर आहे मालमत्ता. पुढचा क्वेश्चन, कॉर्पोरेट कंपन्या भागधारकांच्या डॅश असतात. तर पर्याय आहे विश्वस्त, प्रतिनिधी, सेवक यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे विश्वस्त. पुढचा क्वेश्चन, डॅश कमावणे हाच व्यावसायिक कंपन्यांचा एकमेव उद्देश असू शकत नाही. तर पर्याय आहे नफा, धन, ग्राहक यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे नफा. पुढचा क्वेश्चन, संभाव्य बदल ज्या प्रक्रियेद्वारे कृतीत आणले जातात त्यालाच डॅश
व्यवस्थापन म्हणावे? तर पर्याय आहे आपत्ती, वेळेचे, बदलाचे यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे बदलाचे. पुढचा क्वेश्चन, संभाव्य नैसर्गिक आणि मानवी संकटाला यशस्वीपणे समोर जाण्यासाठी डॅश व्यवस्थापनाचा वापर उपयुक्त ठरतो? तर पर्याय आहे बदलाचे, आपत्ती, प्रसंग यापैकी नाही. तर उत्तर आहे बदलाचे. पुढचा क्वेश्चन, आपत्ती व्यवस्थापन आणि बदलाचे व्यवस्थापन या दोन्ही संकल्पना डॅश आहेत? तर पर्याय आहे एकच, भिन्न, परस्पर पूरक यापैकी नाही. तर उत्तर आहे भिन्न. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. असाच व्हिडिओ बघण्यासाठी पिंकी चौरे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर और सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.